विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. ज्ञानमय IAS अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं, 2025 पासून जो आपण नवीन सिलेबस किंवा नवीन अभ्यासक्रमाला स्वीकारलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण पुढच्या ज्या मुख्य परीक्षा एक वर्णनात्मक पद्धतीने द्यायला लागलेलो आहे, तर त्यामध्ये एक थोडा बदल लोकसेवा आयोगाने आणलेला आहे. तो बदल म्हणजे असा आहे की त्यामध्ये आधी आपल्याला एक मराठी आणि इंग्लिश म्हणजे दोन भाषेचे प्रश्न पेपर राहायचे, त्यानंतर एक निबंधाचा पेपर आणि त्यानंतर GS 1, 2, 3, 4 असे 4 पेपर, बरोबर आहे. आणि त्यानंतर मग आपल्या निवडीनुसार आपल्याला 2 पेपर असायचे, ते म्हणजेच ऑप्शनल सब्जेक्ट, त्याला वैकल्पिक विषय असं म्हणतो आपण. पण आता तो 2027 पासून हे 2 पेपर हे नसणार. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ऑप्शनल पेपर विषय निवडायची गरज पडणार नाही. म्हणजे तुमचा स्कोर म्हणजे पहिले 2 पेपर भाषेचे इंग्लिश आणि मराठी, त्यानंतर आपण निबंधावरती जायचो आणि त्यानंतर सरळ आपले जे GS चे 4 पेपर आहे त्यावरतीच. म्हणजेच आता 2025 पैकी मेरिट नाही तर कमी लागेल तुमचं मेरिट आणि मुलाखतीचं ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने. फक्त बदल काय केलेला आहे, तर फक्त 2 प्रश्नपत्रिका म्हणजे जे तुम्हाला वैकल्पिक विषय पेपर 1 आणि पेपर 2 असायचा, बरोबर आहे, तर तो आता इथून 2027 पासून नसणार. तर बघा आता आयोगाने कशा पद्धतीने केलेला आहे, बरोबर, त्यामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करू. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा इथे, तामिळनाडू, तेलंगणा आणि गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार इतकं सर्व जर राज्याचा विचार केला, त्यांनी अभ्यास केला, तर त्यांनी म्हटलेलं आहे की आयोगाने इथून वैकल्पिक विषय म्हणजे ऐच्छिक विषय हा वगळलेला आहे, बरोबर आहे. त्यासोबतच अधिक एक समान व प्रमाणित मूल्यांकन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. म्हणजे सर्वांना समान, बरोबर आहे, एक प्रमाणित असायला पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी एक मार्किंग म्हणजे गुणांची पद्धत एक दिलेली आहे. त्याचनुसार त्यांनी काय म्हटलेलं आहे, गट अ व गट ब अंतर्गत राज्यसेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय, बरोबर आहे, वैकल्पिक विषय वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचाच परिणाम आणि हे लागू कधी होणार, तर 2027 पासून, बरोबर आहे. एक त्यांनी म्हटलंय की राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता मराठी व इंग्रजी या भाषा विषयाचे 2, निबंध या विषयाचा 1 आणि सामान्य अध्ययनाचे 4 पेपर, बरोबर आहे. म्हणजे हे 4, 1 आणि 2 म्हणजे किती पेपर असणार आहे, फक्त 7 पेपर असणार आहे. म्हणजे आधी तुम्हाला 9 पेपर असायचे, आता राहणार आहे त्यापैकी फक्त 7 पेपर. म्हणजेच वगळण्यात आलेले आहे तुम्हाला हे ऑप्शनल सब्जेक्ट. म्हणजे त्यामध्ये जर बघितलं तर 500 मार्क्स कमी झाले ना तुम्हाला. 250-250चे 2 पेपर झाले 500 मार्क्स. त्यामध्ये एक लक्षात घ्यायचं, म्हणजे आता तुमची पूर्वी किती व्हायची, 2000 आलं लक्षात, 2025 मार्क्स म्हणून मेरिट लागायचं आधी तुमचं, बरोबर आहे. तर आता तुम्हाला लक्षात ठेवा 1525 मार्क्स साठी तुम्हाला मेरिट लागणार आहे. 1525 मार्क्स म्हणजे तुम्हाला आता 2 पेपर ऑप्शनल घ्यायची गरज पडणार नाही. म्हणून जो विद्यार्थी आता तयारीला लागलेला असेल किंवा तयारी करत असेल त्यांनी कृपया वैकल्पिक विषय बाजूला ठेवून आधी मुख्य परीक्षेवरती फोकस करा आणि मग पूर्व परीक्षेवरती फोकस करा, बरोबर आहे. आणि त्यातही चाललेलं आहे आयोगाचं की पूर्व परीक्षा सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने घ्यायची. ती सुद्धा एक थोडा विद्यार्थ्यांच्या एक धोक्याचा निर्णय आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खरंच संकटात विद्यार्थी आहे. म्हणून एक लक्षात घ्यायचं, विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला लक्ष द्या आणि जो बदलती पद्धत आहे त्या पद्धतीने पुढे विचार करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. कुठले टेन्शन घेऊ नका, काहीतरी मार्ग निघणारच आहे यामधून. म्हणून फक्त शांततेने अभ्यासावर फोकस करा आणि बघू आता लोकसेवा आयोग काय निर्णय घेतो पुढे. कारण महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी तर या निर्णयावरती नाराजी आहेच, बरोबर आहे. कुठेतरी विद्यार्थी वर्गांमध्ये आज आनंद नाही तर नाराजी आलेली आहे. त्यामुळे लोकसेवा आयोग काहीतरी निर्णय घेईलच, कुठेतरी होईल चांगल्याच पद्धतीने, पण कुठेही गोंधळ न घालता काही न करता शांततेने विद्यार्थी बघू आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू की कशा पद्धतीने करता येईल आणि लोकसेवा आयोगाच्या निर्णयावरती आपण नक्कीच वाट बघण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.